नमस्कार, मी वैशाली। आज मी तुम्हाला छान अशी पालक बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे। चवीलाही तितकीच अप्रतिम आणि करायलाही सोपी। त्याच्यासाठी बघा, हा पालक मी धुवून चिरून घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, टॅमॅटो आणि बटाटा घेतलेला आहे। हे बघा, मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये बघा तेल टाकलेलं आहे। आता जिरं टाकते। जिरं फ्राय झाल्यावर लसूण टाकते, मिरच्या टाकते। मी लाल कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरची टाकल्यावर कढीपत्ता पण टाकते। बघा, छान असं फ्राय झालेलं आहे। आता कांदा टाकते। कांदा छान फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये। कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे। आता टॅमॅटो टाकते। टॅमॅटो टाकल्यावर बटाटा पण टाकते बघा, आणि छान याला फ्राय करून घेते। हे बघा, बटाटा पण छान असा फ्राय झालेला आहे। आता हे आमचं घरगुती लाल तिखट, हळद आणि मीठ टाकते। हे आमच्या तिखटामध्ये सर्व गरम मसाले वगैरे असतात, म्हणून एक्स्ट्रा काही गरम मसाले टाकत नाही। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला, धना पावडर टाकू शकता। आता मस्त मध्ये याला परतून घेते। हे बघा, छान असं परतून झालेलं आहे। आता पालक टाकते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान होते ही भाजी। पालक टाकल्यावर बघा, मी चांगलं असं हलवून घेतलेलं आहे। आता वरून कोथिंबीर टाकते। कोथिंबीर टाकल्यावरही छान अशी चव लागते, म्हणजे पालकाबरोबर कोथिंबीरही शिजली जाते। पाणी वगैरे मी काही टाकलं नाही, आमच्यात पाण्यात शिजून घेणार आहे। आता मस्त मध्ये याला शिजवून घेते। हे बघा, छान अशी पालकची भाजी तयार झालेली आहे। हे बघा, सुक्कीच बनवलेली आहे, म्हणजे चपाती बरोबर खाण्यासारखी बनवलेली आहे। जास्त सुक्की पण नाही आहे, मस्त मध्ये बघा बनवलेली आहे। आता एका डिशमध्ये काढून घेते। हे बघा, मस्त मध्ये डिशमध्ये काढून घेते। भाजी बरोबर खाण्यासाठी बघा गरमागरम चपाती पण आहे मस्त मध्ये बघा। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, चवीलाही तितकीच छान लागते ही भाजी। तर मी बनवलेली पालकची भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा।